एक महत्त्वाची घडामोड बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। सुप्रीम कोर्टातील सर्व न्यायाधीशांनी आपली संपत्ती जाहीर करावी असं सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी निर्देश दिलेले आहेत। संपत्तीची माहिती सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जाहीर करावी असे निर्देश आता देण्यात आले। तर मध्यंतरी एका न्यायाधीशांच्या घरी जळलेल्या अवस्थेतल्या नोटांचं घबाड सापडलेलं होतं। त्या न्यायाधीशांची चौकशी सुद्धा आता सुरू झालेली आहे। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टातील सर्व न्यायाधीशांनी संपत्ती आपापली जाहीर करावी असे निर्देश आता सरन्यायाधीशांकडून देण्यात आलेले आहेत। संपत्तीची माहिती सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जाहीर करण्याबाबतचे हे निर्देश देण्यात आलेले आहेत। एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांनी आपापली संपत्ती जाहीर करावी असे निर्देश दिलेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे हे निर्देश। अगदी बरोबर आहे श्रुती। सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी हा मोठा निर्णय दिला आहे। आपल्याला माहित आहे ज्याला यशवंत वर्मा हे जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते त्यांच्या बंगल्यामध्ये जळालेल्या नोटा सापडल्या होत्या। त्याचा व्हिडिओ देखील सुप्रीम कोर्टानं स्वतः त्याची दखल घेतलेली होती। पुढे संपत्तीची सगळी जी माहिती आहे ती आता सुप्रीम कोर्टाची जी अधिकृत वेबसाईट असणार आहे त्या वेबसाईटवर सगळ्या जजेसना द्यावी लागणार आहे। आणि संजीव खन्नांनी स्वतः या संदर्भातले जे आदेश आहेत, कारण यापूर्वी जर पाहिलं तर वारंवार विरोधी पक्षांकडून न्याय प्रक्रियेवर किंवा न्याय व्यवस्था जी आहे त्यावर वारंवार टीका केली जात होती। अगदी चंद्रचूड असताना देखील मोठी टीका केली आणि त्यातच हे प्रकरण सापडलं। यशवंत वर्मा यांचं हे प्रकरण समोर आलेलं होतं। त्यांना न्यायाधीश पदावरून हटवण्यात देखील आलेलं होतं। त्यांचा कार्यभार पदभार जो आहे काढून घेण्यात आलेला होता। त्यामुळे हा आता एक मोठा निर्णय घेतला आहे की सगळ्या न्यायाधीशांना आता आपली संपत्ती जी आहे ती जाहीर करावी लागणार आहे। यापूर्वी जर पाहिलं तर राजकीय नेत्यांना ही संपत्ती जाहीर करावी लागायची। नक्कीच संदीप, तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।